अजून तरणी मी हाय, अग बाय 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 बाय, अजून तरणी मी हाय, मावशीला या म्हातारी बोलायचं नाय, मावशी. राधा कृष्णाचं नातं उलगडत आहे. ही कथा फक्त प्रेमाची नाही, ही कथा भक्तीची आहे. कृष्ण देव आहे, पण राधेच्या डोळ्यात तो सखा बनून राहतो. राधा साधी गोपी आहे, पण तिच्या मनात देवासाठी अखंड ओढ आहे. कृष्णाच्या बासरीचे बोल सूर नाहीत, प्रेमळ हाक आहे. राधेच्या मनाला लागलेली भक्तीची ती साध आहे. डोळे मिटले, मन हरकलं, शब्द हरवून गेले. देव आणि भक्तीच्या मध्ये फक्त आणि फक्त प्रेमच उरलं. राधा कृष्णाला पाहते, देव म्हणून नाही तर सर्वस्व म्हणून मानते. आणि कृष्ण राधेला पाहतो, भक्त म्हणून नाही तर आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून पाहतो. म्हणूनच म्हणतात, जिथं राधा तिथं कृष्ण, आणि जिथं कृष्ण तिथं भक्ती. या प्रेमात हाव नाही, या नात्यात स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. आणि देवाच्या चरणी स्वतःला विसरण्यासाठी जी ताकद लागते ती आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम. रसिक हो, आता उलगडून पाहूया कृष्णाचं हे प्रेमाचं, राधेसोबतचं हे जीवनचक्र. अरे, कान्हा इथे कसा असेल? मला वाटतं मीच त्याच्या मागे बावरी झालीये. ऋषिक हो, ही लाईव्ह बातमी वाद करतोय तुम्हा सर्वांचा लाडका कलाकार वक्र निंगणकर तुमच्यासाठी खास लाईव्ह बातमी वाजवतो.
कधी कधी मन थकून जातं. राधे, अगं प्रेम हे सोपं नसतं आणि म्हणूनच ते दिव्य असतं. जे प्रेम अडथळे ओलांडतं ते खऱ्या आत्म्याचं प्रतिबिंब असतं. राधे, मग मी किती पात्र आहे तुझ्या प्रेमासाठी? राधे, अगं पात्रता ही मोजली जात नाही, ती केवळ जाणवते आणि तुझे प्रेमच तुझी पात्रता आहे. मग हे अंतर आणि ही वेदना? अंतर हे फक्त ध्येयात असतं राधे, आत्म्यात नाही. आपण हे दोन शरीर, पण आत्मा ते एकच आहोत. मग आपलं प्रेम कायम टिकून राहील ना? प्रेम हे कधीच संपत नसतं राधे. ते रूप बदलतं पण अस्तित्व नाही. नाही काना नाही, तू माझी खोटी समजूत काढू नकोस. अरे तू तर माझ्या मनात आणि माझ्या नजरेत कायम बसलेला आहेस. आसवांसोबत वाहून जाऊ नये म्हणून मी रडतही नाही. अगदी रडण्याची सुद्धा भीती वाटते. सत्य स्वीकार कर राधे. सत्य नकारून तू पुढे जाऊ नकोस. अगं माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. हो राधे, माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. नाही काना, मी नाकारत नाही. ते सत्य आहे आणि हे सत्य तूच आहेस. कान्हा, तुझ्या बासुरीचे सूर माझ्या कानी आले की माझे मी राहतच नाही आणि आपसुकच पावले तुझ्याकडे वळतात. राधिके, अगं राधिके, राधिके, काय झालं? असं एकांतात कोणाशी बोलते आहेस? माझ्या कानासोबत. राधिके, कान्हा तुझा कधी झाला? कान्हा तर आम्हा सर्वांचा आहे. या वृंदावनाचा, या गाई वासराचा, या गोवर्धनाचा, अखंड गोकुळाचा. नाही चंद्रिके, काना फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार. अगं राधा, चंद्रा खरंच बोलते. कान्हा आम्हा सर्वांचा आहे. बघू बघू. राधिके, हे बघ, तुझा कान्हा आता माझ्यापाशी आला. आता तो माझा झाला. माझा कान्हा मी कोणाला देणार नाही. हा, सखींनो, नका का माझी अशी मस्करी करू. सखींनो, चला ग, यमुनेच्या तीरावर आपला कान्हा आपली वाट बघतोय. त्यालाच विचारू. हो, चला चला. राधिके, तू थांब इथेच, आम्ही जातो. हा, चला चला. अगं कुठे चाललात तुम्ही? थांबा थांबा. फुलांचा गालीचा, मोगऱ्याचा सुवास आणि या गुलाब पाकळ्या. नको रे काना, नको. सख्या जळतील माझ्या. बासरीचे सूर, मनमोहक गालीच्या, प्रियेचे स्वागत करायची पद्धत एकदम निराळी. घनश्याम, मनमोहन, मुरलीधर, एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी आधीच बोलले आहे रे तुझ्यावर. तुझं लाजणं मुरडणं झालं असेल तर जा जाऊन भेट, नाहीतर आम्ही तुझ्या कानाला चोरून घेऊन जाऊ. काय ग? कान्हा, काय सांगू तुला, माझं मन आता कशातच रमत नाहीये. ते सतत तुझ्या मागे धावत असतं. तुझे बासुरीचे सूर माझ्या कानी आले की माझे मी राहतच नाही. तुझे मनमोहक रूप माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. कान्हा, माझ्या या सख्या ना खूप नटखट आहेत. सतत माझी मस्करी करत असतात. तू त्यांना का ओरडत नाहीस? राधिके, भेटला का ग कान्हा तुला? हो. हा काय कान्हा? काय ग, बघ, एकदा खात्री करून घे तुझ्या कानाची. अगं हो, हा काय कान्हा?
मस्करी करता? अगं राधिके, आम्ही कोण आहोत? मागील जन्माचे पुण्य आता फळाला आले आहे, म्हणून आम्हाला कान्हाची साथ लागते, त्याचा सहवास लागतोय. आम्ही कान्हाची करतो ती भक्ती आहे. भक्त आणि देव यामधील भक्तिरूपी प्रेम आहे कान्हा. अगं राधिके, कान्हा फक्त तुझाच आहे ग, आणि त्याचं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. आता तू आमची सखी, मग आम्ही तुलाच त्रास देणार ना? हो ग राधे. बरं, मला पुन्हा असा त्रास देऊ नका हा. चालेल. चला. कान्हा, ही मंजूळ बासरी का बंद केलीस? अगं राधे, तू आलीस म्हणून ही बासरी बंद केली. या बासरीच्या सुरांनी तुला भेटीचा निरोप दिला. पण कान्हा, तू तर बासरी वाजवताना अगदी तल्लीन होऊन जातोस. अखंड ब्रह्मांड तुझ्या बासरीच्या सुरात मंत्रमुग्ध होतं. मग तुला कसं कळलं मी तुझ्यापाशी आले ते? अगं राधे, तू आलीस हे तुझ्या या बांगड्याने सांगितलं. राधे, तू आलीस हे तुझ्या या पायातल्या पैंजणाने सांगितले. राधे, तू आलीस हे तुझ्या या केसात मारलेल्या गजराच्या सुगंधाने सांगितले. तू आलीस हे तुझ्या हृदयाच्या स्पंदनाने सांगितले, ज्याची तार ही माझ्या हृदयाशी जोडली आहे. कान्हा, तुझे बोल पण किती संमोहित करतात रे. हो कान्हा, तुझ्या बासरीचे सूर ऐकताच आम्ही साऱ्या गोपिका देहभान विसरून जातो. हो कान्हा, तू तर अखंड वृंदावनात हवेत उन्हात गारव्यात साचला आहेस. कान्हा, तुझ्या बासरीच्या सुरांची तार आमच्या हृदयाची धडधड वाढवते. खरं आहे कान्हा, तुझी बासरीचे सूर थांबू नये असंच वाटतं. तुझ्या बासरीच्या सुरांमुळे अखंड वृंदावन डोळायला लागतं. कशाचं काहीच भान राहत नाही. हो कान्हा, तुझे बासरीचे सूर कानी पडले की आमची पावले जिथल्या तिथेच थांबतात. असं वाटतं की हे सूर सतत कानी पडले पाहिजे. बस करा हा, बस. सखींनो, बस झाला बासरी पुराण. कान्हाचं दर्शन झालं ना, अद्भुत मनशांती मिळाली. मग आता आपल्याला बाजाराला जायचंय ना? चला.
तुझ्या या रासलीला काय संपणारच नाहीत ना रे. दादा तू केव्हा आलास? अरे इथे तेव्हाच आलेलो जेव्हा तू त्या गोपिकांच्या गरड्यात बसला होतास. अरे त्यांचं ते बासुरी पुराण, वाह वाह. अरे किती भोळ्यात आहेत या गोपिका. बासुरीच्या सुरात गुंतून ठेवतोस आणि त्यांचा दही दूध चरतोस. अरे हा सारा गोकुळ तुला चोर म्हणून बघतात रे काना. दादा जर हे अखंड गोकुळ आणि वृंदावन मला चोर म्हणून बघत असलं तरी ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात जितकं यशोदामाई आणि नंदबाबा करतात. पण काना, पुढील होणारा हा वियोग तुला सहन होईल का रे? तू तिला आताच का नाही सांगत की हे मिलन शक्य नाही? नक्कीच सांगेन दादा, पण ती योग्य वेळ आल्यावर. काना, ती योग्य वेळ आता जवळच चालली आहे. मथुरा नरेश कौस, मगध नरेश जरासंध हे आता अश्वमेध यज्ञ करून एक होत आहे. आणि जरासंधाचा सामना आपण दोघंही नाही करू शकत हे तुला माहिती आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे दादा. आपल्याला एक कर्तव्य पार पाडावेच लागते. पण अजूनही ती वेळ आली नाही. मनावर नियंत्रण ठेवून भावना ताब्यात ठेवणे महत्वाचे. पण म्हणजे मी काही समजलं नाही का ना? दादा अरे तू नको एवढा विचार करूस. मामाश्री कंस हे सध्या मगध देशात आहेत आणि इथे मथुरेचा राजसिंहासन खाली आहे. आपण एक काम करू, आपण मथुरा शांत करू. पण हे कसे काय? मथुरेला जाणारं गोकुलातलं दही दूध दोण्याचा व्यापारच बंद करू. मथुरा ही आपोआप अशांत होईल. तू काय बोलतोस का ना? मला काहीच कळालं नाही. अरे कळलंच दादा तुला. मला सांग, आपल्या सवंगडी कुठे गेले? हे बरं, ते तर असतील वृंदावनात खेळत. चल मग आपण पण तिकडेच जाऊ. तुझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं तुला तिथेच मिळतील. चल दादा. चल. धन्यवाद रसिक हो. रसिकांकडून आलेला आम्हाला पारदर्शक कपिला य ही काय गेली तरी कुठं? आता वरच्या अंगाला चरत होती. य कुठं आहेस का कपिला? आता कुठं आणि कसं शोध हिला? आता मला वाटतं माझ्या त्याने काही भेटायची नाही. माझ्या जोडीचा पेंद्या बाकड्याला आवाज देऊन बघतो. पेंद्या, अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या. हा वासाडा ऊ काय करतो? अरे पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय झाला काय तुला? अरे हेल्पटच कुठं? इकडे ये. तुला काय करायचं? मी हेल्पट काय पण करेन. तुला काय करायचं आहे? अरे लवकर ये बाबा. कशाला येऊ हे सांग मला आधी. अरे माझी गाय हरवले म्हणून तिला शोधायचं आहे. झाला आला माझ्यावर. याता वासाड पडली तुझ्यावरती पण ती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. इथल करभर आमच्या हाती, नियमी हाव गोकुळच महारती. इथल करभर आमच्या हाती, नियमी हाव गोकुळच महारती.
कुणाची हाय काय भीती इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी 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 काय सोडी कुंजवनी रखेड मांडीला वृंदावनी रखेड मांडीला वृंदावनी खेळ मांडीला वृंदावनी आता वासरिया गौलनी रमौकचा दुनिया ठिकाणी मोकचा दुनिया ठिकाणी मोकचा दुनिया ठिकाणी काय सोडी कुंजवनी रखेड मांडीला वृंदावनी रदाचा वासरिया गौलनी रमौकचा दुनिया ठिकाणी याच्या मालाची केली माती आणि बाई लावली साडी साती याच्या मालाची केली माती आणि बाई लावली साडी साती इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी आम्ही किसनाचा सवंगडी आम्हाला कोणाची हाय काय भीती आम्ही किसनाचा सवंगडी आम्हाला कोणाची हाय काय भीती इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी काय रे काय मागे काय केलं काय नाही केलं आम्ही अरे घाटाचा घाव ना केला वसाड्यानं भावने केला कुठं ते खायला बघते कुठं आहे ना तुमचा काय करू मी काय अरे गाय वस्त्री उतरली तिकडे उचलली काय आणि तू आवाज लागलो कसा बोललीस रे आणि मी ऊ करताय ऊ मला काय बोलतो उलटा हा तो ऊ नको तर पुपू करू काय नाही तर काय आणि आमच्या होय 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 आम्ही सांगताय त्याला काहीतरी अरे वसाड्यानो ऐकाल मी काय बोलतोय अरे आपली गाई वासरी उतरली बघा तिकडे जाऊन आम्ही बघ तिला उधळले काय माहिती हा बोलू काय? अरे पेंदा तो ठीक आहे हा तो नाही ए, अरे अरे हा माझा काला काय अरे हा माझा वाकड्या सवंगडी आहे वाकड्या सवंगडी अरे पण हा एवढा काला अरे पेंड्या अरे हसतो कशाला अरे हसू नको तू रडू काय ह्याच्या बघ ना काला ना गोरा आणि त्याचं काय माहितीये काय त्याच्या आयसी वापसी होतं थंडी होती वर पण हा एवढा कसा काला अरे का सांगता थंड दिवस होतं ना तर रात्री त्याची सभा तुम्ही झाली बोला असा झाला काय समजू काले अरे अरे आपली गाय हरवले हसू दे रे हसू दे काय लाज जायचं सुरम नाही नाही मला लाज नाही लज्जा नाही शरम नाही अरे बघितलं वय 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 अरे बघितलं पेंद्या काय म्हणून ह्याला कुठे न्यायला म्हणत नाही नाही ते काय चार चौघात न्याला तर वसाला लाच काढेल नाही ते काय लाज शरम नाही काय नाही काय बोलला अरे वाकड्या चार चौघात न्याला तर लोक बोलली पाहिजेत बोलली पाहिजे अरे पोरं चांगली हाय चांगली आहे पोरं चिकनी हाय चांगली आहे माझ्या पोरं गोंडस हाय गोंडस आहे माझ्या. अरे पण तुला कुठं न्याला तर ये पेंड्या काय हा बघ काय बोलला काय बोलला त्याला समजव काय समजवू तू घाणून चाक करी
अरे होय त्यासाठी ठेवलाय ना तुला चाकारायला हं? अरे होय हे सुद्धा आम्ही ह्यासाठी ठेवला हा माझा बरोबर उठवतो काय उठवतो अरे मला झोपेतून बरोबर उठवतो नाही मग इकडे नाही तिकडे बरोबर उठवतो मग होय काय समजवला माझा बाबूचा अरे कसा असा तरी माझा तो सोन्याचा तुकडा आहे नराचा माझा तरी झाला माझा तो वाकडी आहे हाय तर अरे पेंद्या तुम्हाला मी कशाला बोलवला माझी गाय हरवली म्हणून बोलवला आणि तुमचा काय चाललाय जाऊ दे तुझी काय कुठं आहे अरे काय कशी आहे रे? हा बघ हा आत्ता आहे आता मला आणि ती काली मोरी गाय काळीमोरी ना? हा, हा, तीच ना, तीच. काळीमोरी, तिच्या कपाळावर काला टिक्का. अरे होय होय दिसली काय तुला अरे मला आता काय जीव द्यायला तू उड जीव द्यायला तू नाही माहिती. अरे पेंद्या ह्याला कुठून आणलास जाऊ दे आता भ्यातला तर आणला उठून जिथून आणला तिथून झोपून येता परत हे असू दे असू दे मग काय झालं तरी माझा काली येतात अरे मग जाऊ दे तू आम्हाला बोलवली काना बोलवलं म्हणून काय बोलवलीस आम्हाला तू अरे होयच पेंद्या आता काना येतच असेल आपल्या सोबत खेळायला येत असं काय कुठं आहे मग दिसत तुला येतात तेव्हा तुम्ही आलात आम्ही धन्य झालो बघा होय 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 आता काय बरोबर गेलं सुदामा एक नवीन कामगिरी आणली आम्ही कामगिरी झाला काम झालं आपला कामगिरी आली कामगिरी अरे 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 ऐका ना, काय बोलतोय कामगिरी बोलला अरे धीर धरा आधी झोकीन काय ते विचारणार नाहीत का तुम्ही तेव्हा ती पण आहे का? आम्ही तुमची सवंगडी मग? आम्हाला कसली भीती होय तुम्ही जे सांगाल तेच आमच्यासाठी आदेशीर्ष मग गड्यांनो जोखीम पण तेवढीच मोठी आहे आपण जे आता करणार आहोत त्याने खुद्द मथुरा नरेश क्रोधित होणार आहे मग काय करायचं काय आहे तुम्ही फक्त आणि फक्त गोकुलातून मथुरेला जाणाऱ्या दही दुधाचा व्यापार थांबवायचा एवढाच ना आता हा आमचा काय काल्या पण करू शकतो चला रे टाका मागा नाही 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 आता मावशीला बघा जागा मागा आता मावशीला बघा काना आम्ही कामगिरी फत्ते करून ठीक आहे येतो खाना जरी हा व्यापार थांबवण्यात आपण यशस्वी झालो तरी मथुरेत सुराज्य निर्माण करायला आपल्याला जावंच लागेल ना हो दादा आपल्याला जावंच लागेल पण अजून ती वेळ आली नाही माझे जन्मदाता माता पिता आजही तिकडे कारागृहीत बंदी आहे महाराज उग्रसेन यांना काय कोठडी दिली आहे या सर्वांना या मुक्तातून बंद करायचं आहे दादा या बंधनातून मुक्त करायचं आहे खाना पण आपण आताच मथुरेत जाऊन त्यांना मुक्त नाही करू शकत का दादा मनावर नियंत्रण ठेवून भावनांना ताब्यात ठेवणे हे तितकेच महत्वाचे वेल ही सर्वशक्तिमान आहे काल कोणाला कधी आणि कसा रंग दाखवेल हे सांगता येत नाही हो का तू म्हणतोस ते बरोबर बोलतोस आणि तुझ्या युक्त्या चुकणार नाहीत ह्याची मला खात्री आहे दादा कंसाच्या पापाचा गडा हा आता भरला आहे कर्माने आणि धर्माने आलेलं मरण हे आत्म्याला मुक्ती बहाल करते या कंसाचा नाश हा अटल आहे हो या कंसाचा नाश हा अटलच आहे धन्यवाद दर्शको
काय ग सयांनो, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराला जायचं कसं? जायचं कसं म्हणजे? अगं जायचं कसं म्हणजे बाजाराला जाताना त्या कानाच्या चांगल्या चौकडी येतील आपली वाट अडवायला. त्यांची नजर चुकवून कसं जायचं? बाई बाई बाई, केवढा मोठा प्रश्न, बाजारात जाईपर्यंत सुटणार नाही. अगं राधिके, इकडे ये बघू.
अगं ते हिराची मावशी आहे ना, आपण तिला बोलावू आणि तिच्यासोबत जाऊ बाजाराला. काय ग हिरा, ह्या दोघी काय पुटपुट करतायत काय माहिती. आता ही सुंदर राधिकेच्या डोक्यात काय भरते. एकतर या दोघी पण अर्धावट. काय ग राधिके, झालं का तुम्हा दोघींचं? अगं चंद्रिके, ही सुंदरा बोलतेय आपण हिराच्या मावशीला घेऊन जाऊ बाजाराला. काय त्या सोबत मी येणार नाही. का ग, असं काय झालं? अगं ती थेरडी बाजारात जाताना नुसती वच्चा 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 भांडत असते माझी. अगं राधिके, पण मावशीशिवाय आपला बाजार होणार नाही. आणि आता मावशी आली की ह्या दोघी एकमेकींना सोडणार नाही. अगं हिरा, तू जरा शांत बसतेस का? बघ बाई, मी शांत बसते. जर त्या थेरडीने जास्त वटवट केला ना, तिचे 2 दात आहेत ना अशीच तोडीन मी. अगं पण का ग, ती मावशी आहे ना तुझी. काय सांगू ग, ती ना खूप भांडते माझ्याशी. मी तिला बोलते जरा शांत राहा, तरी माझ्या अंगावरती भांडायला येते नुसती. तुम्ही गप बसा ग. सुंदरे, मी काय म्हणते, तू आवाज देतेस का मावशीला? मी हाक मारू म्हणतेस? माझ्या हाकेला ती ओ तरी देईल का? तिच्या कानांना मोठा द्यावा लागतो. काय? अगं मोठा आवाज ग. बरं बरं, दाखव मग बघू तुझा. काय दाखवू बोलतेस? अगं चावट पोरी, दाखव बघू तुझा आवाज. बघू कुठपर्यंत जातो ते. अगं ए चंद्रिका, हा एक नमुना आहे तो पास झाला. दुसरा कशाला बोलवते? भांडी आपटून घ्यायला? तू जरा गप बस ग. बरं बरं, मी मारते मावशीला हा. मावशी, अगं ए मावशी. खूपच मोठा आहे ग तुझा. अगं काय? अगं चावट पोरी, तुझा आवाज खूपच मोठा आहे. नुसते चावट विचार भरले तिच्या डोक्यात. अगं ए हिरा, तू इकडे ये. आपण मावशीला आवाज देऊया. बर, हो हो, चला. मावशी, अगं ए मावशी. मावशी, अगं ए मावशी. थेरडे, अगं ए थेरडे. थेरडे, अगं ए थेरडे. अगं चंद्रिके, हिचं काय ग? अगं ही बघ ना, आपण इकडे मावशीला आवाज देतोय आणि ही भया बाई काय करते. अगं अगं तारा, आपण आवाज या बाजूला देतोय आणि तू तिकडे कोणाला देतेस? ग म्हातारीला. ते सगळं जाऊ दे ग, आपण मावशीला आवाज देऊया. रविराज डोक्यावर आले. आता आपण घेतलेला माल विकणार कधी? गवळ्याची पोर बाजाराला गेली आणि माल विकताच घरी आले. असं आतापर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण आता मावशीला आवाज देऊया. हो ना राधिके? हो हो. मावशी, अगं ए मावशी. हाय मी, हाय हाय. मावशी, अगं ए मावशी. कोण ग कोण? अगं गवळ्याच्या पोरी दोन, तू ये का खाली? अगं ए म्हातारे, ये ग लवकर, बाजारात जायला उशीर होतोय. ए सुलसुल्या, थांब, आला. मला थेरडी म्हणतेस काय? टाकता तुला. अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. हे
म्हातारी बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय वया माझे झाले आली वयाची साठी टिकले ग केस आली हातात काठी टिकले ग केस आली हातात काठी टिकले ग केस आली हातात काठी सुचलाय गुडघात्याची सरकले वाटी दुखण्याची साडेसाती लागले पाठी दुखण्याची साडेसाती चोरत संपलेला नाय अग बाय 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 चोरत संपलेला नाय मावशीला या म्हातारी बोलायचं 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 नाय अजून तरणी मी हाय अग बाय 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 अजून तरणी मी हाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय 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 बाजारा जायाचा हाय जायाचा हाय बाजाराला येतो काय भटका भवानी हाय अगं बाय 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 भटका भवानी हाय या थेरडीला म्हातारी बनायचं नाय 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 सुचल्या मला तिथे बोलतोस हो मला हो या फक्त तुला बघितलंच राधिके ही थेरडी अशी ठुमकत ठुमकत आले आणि बाजारला जाताना बघ कशी होईल ती आणि आता घाट चढताना बघ कशी हातात घेईल ती काय काय ग काय मी आले अगं आता ठुमक्यातच आली आहे घाट चढताना तिच्या हातात काठी लागेल ना अगं काठी कशाला आपण तिच्या हातात बांबू देऊ अगं मावशी दमलीस काय दमली असशील ना उधळून नाही नाजूक नार आणि खाई चापकाचे मार तू अग हे सटवी तू जावा दिस मला तू जावा दिस मला मी कशाला आवाज देऊ तुला आजकालच्या पुरीला संस्कार म्हणजे काही कळतच नाही कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं कधी बाई आहेस का माणूस आहेस हे आधी ठरवून घे मी बाई माणूस पण थांब तू इथं कशी तू इथं कशी हे सुद्धा ही इथं कशी तू इथे कशी? तू इथं कशी अगं, तू इथे मला कशी? आवड मला आवड. माझा हात ढेकून ये. तू सोड. तू माझा सोड. तू माझं सोडतोय. तुम्ही दोघी थांबा का? तुम्हा दोघींचं सोडलं तर धरायचं कोणाचं? हे हिरा हा? घे हिला चल मावशे. ऐक, 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 ऐक. ऐक. अगं चंद्रिके, बघितलीस का थेरडीची करामत? मी बोलली होती ही थेरडी आली ना मोठा मोठा देव आता दिलं ना मुलाला जलतोय आणि डोंगर विजवायला पलतोय ए मला आवडा ग इथे काय ठरवलं आता मला आवडा ए तू गप्प बस हा? काय काय तू गप्प बस तू गप्प बस राधिका हिला समजून ठेवी अशी वाचायचं भांडत असते माझी तू भांडतेस ना ए बिटुकली मी ना भांडत तुझ्याशी ए थेरडे
तुला बोलायचं नाही हा? तुझा आता निकाल लावता. लाव. स्वाहा ही म्हातारी काय करते? अगं ही मूठ मारते. ही अशी काय मूठ मारते आणि हातात काय घेते? अगं सुंदरा तुझं तोंड आधी बंद कर ग. अगं राधिके तू जरा ना हिच्यापासून दूरच राहा. लांबच ठेवा. ही ना जाऊ दे हिच्याबद्दल काय बोलायचं. आवाज करा मग येणार पाठी. चालेली लांबच राहायचं माझ्यापासून. हो राहते लांबच. कळला ना? हो कळलं. हा. ए हिरा मावशी दोघी जरी शांत राहा. काम नाही घाम आणि उघड्या आगायला काम मला सांगते. बघितलात ना पोरींनो, ही मावशी किती चावट आहे ते, आणि तुम्ही सगळ्याजणी मला बोलता. चावट चावट मला नको सांगू. 12 लुगडी आणि सदा उघडी मला सांगते. बघितलं चंद्रिके, उदारीचा पोता आणि सव्वाहात्रीचं. आता समजलं? अरे चिमटा काढून पहिले अंगात नाही बघायचं. चिमटा काढून पहिले. मावशी मावशी थांब ग जरा श्वास तरी घे. हा मग तिला सांग कधी पण उठायचं आणि खांदवर सुटायचं. तिला सांगितलं. ए मावशी जरा गप्पा बस. हा तू बोलतोस म्हणून थांब. अगं आपल्याला बाजारला जायचंय ना उशीर होतोय. होईल ना? मग बाजारात जायचंय ना? मग हा बघा हा घेतला गाठुडा आणि चालला बाजाराला. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? तुम्हाला म्हैस बोलीस? तुम्हाला म्हैस बोलीस? म्हैस बोलीस? का मधल्या रस्त्याला तलाव दिसतो माहिती काय? कुठं कुठं मावशी? साब तिथं मधल्या रस्त्याला तलाव. हा, दिसलं दिसलं. त्या तलावात तुला जाताना नाही डुंबून मारला ना तर नावाच्या मावशीने. मावशी अगं हे पोरीनो, आता मला पकडा. ए अगं मावशी काय चाललंय तुमचं? मला ना असं हातात घेऊन जायची सवय नाही. ए मावशी काय ग काय? काठी काठी. अगं मावशीला कमरेचा त्रास आहे म्हणून तिला हातात काटे लागते. बरोबर तिला घालला. हे राधिके त्या छोटासा गाणं घे मस्त तुरला उडत जाऊ बाजाराला. काय ग बाई मावशी, करून करून मागलीस पण देवपूजेला नाही लागलीस. अगं राधिके तूच एखादं छान गाणं घे बघू. अगं मावशी काय? तू म्हणतेस का ग एखादं गाणं? मी नाही माझ्याला काय जमायचं. घे ना ग घे ना. अगं मावशी तू बोलतेस ना दुर्ला पाडत जाऊ त्या घाटात पडलीच नाही म्हणजे झालं. तुम्ही दाखवा मी बघता. काय ग मावशी काय दाखवायचंय? काय म्हणजे? म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंदराचा शेपू, उंटाची मान आणि माझ्या नवऱ्याची आईची. माझ्या नवऱ्याच्या आईची गाणी आहेत जुनीवाली. अगं मग तसं बोल ना. मग हे सांगताय माझ्या नवऱ्याची एक आई ती सासू ती गायक होती. मग एक म्हण ना अगं त्यातला. मावशी असं म्हणतेस मग मग तुझ्या सासूचं एखादं जुनं गाणं म्हणतेस का? घेऊ हो लग्नाचं आहे. चालेल चालेल ना? हो या बसा. हो हो बस बस ना. बसली मागणं बोला. बोलता डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा आधार. काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड. काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. बापले की दादा नवरा तिथला ठेकेदार म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड. म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. मावशीसाठी खास आमचे चाहते विनायक खंबीरांकडून रिक्वेस्ट आलेली आहे की मावशीनी त्यांच्यासाठी खास उखाणा घ्यायचा आहे. सुनी आठवण झाली म्हणून
जाऊ दे. घे ग बाई राधिके गाणं. मी जाता आपला. तुम्ही नाचत नाचत या. पटोला थांब जरा, हे पुसू दे मला. पूस सटवे पूस. तुला परत नको नाही काय देणार करणार? तुला. कुणाच्या पाठीवर कुणाचे ओझे. अगं मावशी काय काय माझ्या पाठीवर ह्या सटवीचे ओझे. सटवी बोलली ती मला. हा बरं मी घेते हा गाणं. हो हो. मला
धन्यवाद रसिको. रसिकांकडून आलेले मुलं. सुरसुरी आहेस ना जाग्यावर हो हो तू चाल चाल, बरं पटपट. होता. चल चल पोरीनो सांभाळून ग गुलपाडे आले गुलपाडे आम्ही आले ना गुलपाडून भाय 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 होय बघा बघा किती सुंदर आहेत रे पोरीनो नाव सांगा काय नाव आला का डांबराचा गोला माझं नाव हिरा. हे माझ्या नको कुठं ठेवू हाती दे मला ना तुला तुला पण ढाबला तुम्हाला मला माझं बोलले मी नाही जा बोला त्याला विकी आता थोडं ना भाय भाय धावतच आली भाय भाय मांजर सारखा आडवा येतो मेला. नाव माझं सुंदरा, ही राधिका हा. आणि ही चंद्रिका. ऐके हे भाई यूज करते जर पुढे येतच काय ग? तू नाही तू मावशी काय बोल? होय होय सावकाश घाबरतो बाय वाढा लागला काय बा हे इकडं बघ ना तिकडं काय हे नाही नाही माझं नाव काय वा मस्त आहे आवाजला आवाजला चालू मस्त आहे माझ्या गोवत आवडला आवडला भाई लाला लाला आवडला आवडला मस्त आहे डोळे गेलेत तुझे. हे बघा काय दिसतोय तुला? मला काय माहिती आयुष्य काय सांगितलं नाही लाल का पिवला मागायचा होता तर जाऊ दे हा. ती कोण आहे? साडीचा रंग सांग. तुला बनवतोय जा बरं पाठवून दे ना तिला नवीन आहे का बोलवते. बाई तारा तुला कसं दिसतंय? जा मला बोल ना मेल्या. ती पण मी आज बोलतीये बाय तुला नाव काय माझं हं? नाव तारा. तारा बाय मला तारा दिसायला लागली बाय मस्त मस्त आवडला आवडला चालू मस्त आहे हिरवा 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 वा 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 मला आवडला बाय एक विचारू का तुला हा इच्छा. मला विचारू अरे इच्छा इच्छा. विचारू का विचार माझी लग्न कशी काय तिच्या गळ्यात दिसत नाही की मी तुला नाही विचारत तिला विचारला मला विचारू पण नको मला नवरा हाय म्हणून नाही विचारला तिच्या पण हाय असा तेल नाही येत मला सांगा रे इकडे ये. तुम्ही वाट चुकलं वाव की झोटिंग फिरवला नाही नाही हा? याय अरे सुद्या एवढ्या लवकर निष्ठा सोडलीस नाही ग मावशी मागच्या वेळेस राधेच्या बाजून होतास आता कृष्णाच्या अगं नाही ग मावशी हा? कानाने आम्हाला आदेश दिलाय काय? तुम्ही मथुरेचा बाजार करायचा नाही हो पूर्ण त्यांचा काय ऐकू नका तुम्ही चला अगं मावशी इकडे बघ. नाही, काम नाही. करा मी ह्या काय बघितलं? दोघांना घ्या आणि तिकडे तू पण ये
आणि यांना दे सुदामा अरे सुदामा अरे 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 नाना हेमना वाटतं या गोपिकांनी चांगला चोप दिलाय. हो तर दिसतेच ते. अरे तू माझा अरे 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 काना बरं झाला तू आलास. तर तूच घे या गवळींचा समाचार. ठीक आहे सुदामा, तू ये मग. सयानो, अजून आपण इथे? हो इथं जाऊ. हो ना, कानाची मंजूळ बासरी कानावर आली की वेळच थांबते. तू पुन्हा आलास माठ चोरायला, दही दूध पळवायला? ग मावशी, तुम्हाला विचारणार नाहीस मी का आलो ते? हो काना, तुला सांगावंच लागेल. तू जे ठरवलं आहेस त्या ज्या भोल्या बाबड्या गोपिकांना सांगूनच टाक. आला आला माझ्या बुंदीचा लाडू आला. काय रे बाबा, काय सांगणार आहे मला? अगं मावशी, हे दही दूध या गोकुलातून त्या अत्याचारी कंसाच्या मथुरेला जाणार नाही. तुम्ही गोपिका त्या मथुरेला जाऊ नका. त्या कंसाने तिकडे छळ कपाट करून महाराज उग्रसेन यांना बंदी बनवलं आहे. तिथला राहक हा नैतीला त्रास देतोय आणि सर्व काही आपण थांबवलंच पाहिजे. यासाठीच सर्व. पूर्ण ऐकलत ना? आजपासून बाजार बंद. त्या कंसाला चांगली बद्दल घडवूया. हो मावशी, तू बोलतेस तसंच करू. कान्हा, तुझ्या बासरीचे सूर जसे गोड तसे तुझे शब्द पण गोड. नक्की सांग कान्हा, कोण आहेस तू? चंद्रिके, अगं ह्याच्या या बाललीला ह्या अखंड गोकुळाने पाहिल्या. या यमुनेच्या डोहातील काल्याच्या फणावर केलेले ते नृत्य तू तू विसरलीस? अगं कंसाचा पाठवलेला हा प्रत्येक राक्षस हा जन्मातून मुक्त केला. तो हा काना, हा पर्वत, हा गोवर्धन पर्वत फक्त तरंगलीवर उचलून साऱ्या गोकुळवासींचं संरक्षण केलं. तो हा काना. तू ह्या कानाला तू समजली नाहीस कोण आहे? कान्हा, माझ्यासारख्या या भोळ्या भाबड्या गोपिकांना नेहमीच प्रश्न पडतात, पण या मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत कधीच सापडली नाहीत. काना, तुला सांगावंच लागेल. तुझा अवतार कार्य काय ते तुला सांगावंच लागेल. तू सांग, मी आपल्या सवंगड्यांसोबत तुझी वाट पाहतो. ठीक आहे, चालेल. ये दादा. गवलनीनो, तुम्हाला ऐकायचंय मी कोण आहे? मग ऐका तर. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उधरिली कैक दैत्य सहारिली. ऐक सांगतो मी तुला नाना, अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. ऐक सांगतो मी तुला नाना, अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उधळली कैक दैत्य सहारिली.
शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला मत्स्य अवतार पहिला शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला तिसऱ्या अवतारी ग राधे वराहरूपी पृथ्वी तारी चौथा नरसी अभिराधे हिरण्यकश्यपूला मारी युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उदरीला बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उदरीला सातव्या अवतारी ग राधे प्रभु राम रावण हरी आठव्या अवतारी ग राधे कंसवादी तुझा श्रीहरी युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली ती पृथ्वी उतरली कैक दैत्य सहारिली ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली पृथ्वी उदरली कैक दैत्य सहारिली युगे युगे मागे सरली भक्तिरूपे माझी उरली. सृष्टीचा उद्धार करायला भगवान नारायण अवतरले. खरंच जीवन सार्थकी लागलं. पुरी आता बाजाराला नाही, आता आपल्या घरी चला आपण. तू कुठे चाललीस रात? कान्हा, मला माफ कर. मी तुला प्रेमाच्या बंधनात अडकवून पाहत होते. राधे, अगं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी नाते असे असावे जे केवळ नातं नसावं, ते नात्या पलीकडे असावं. समाजाने किंवा लोकांनी त्याला कितीही नावं ठेवली तरी प्रत्यक्षात ते निनावे असावं. तरी स्पष्ट व्याख्या नसावी, कुठलेही नियम नसावेत, कुठलेही बंधन नसावे. जबाबदारी असावं पण कुठलेही ओझं नसावं. राधे, मीपणा आणि स्वार्थ नसावा. इच्छा, आशा, अपेक्षा यांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावा. राग, रुसवा, आनंद, दुःख, समाधान यासारख्या भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही स्वार्थ नसावा. राधे, कान्हा, तुझी ही शिकवण मी माझ्या मनाच्या शिदोरीत कायम ठेवेन. तुझं अवतार कार्य पार पाडत असताना आता मी कुठेच नसेल. तू आता गोकुळ सोडून मथुरेत जाशील आणि त्यानंतर तुझी द्वारका वसवशील. आणि नंतर गीता आहेच सृष्टीचा उद्धार करायला. पण कान्हा, या सगळ्यात मी कुठेच नसेल म्हणून रडू येतंय रे. नाही राधे, नाही. अगं तुझ्याशिवाय हा गाणं अपूर्ण आहे. तू आजही आहेस आणि उद्याही असशील कायम माझ्यासोबत. प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण प्रत्येक वेळी
तुझंच नाव म्हणजे राधे राधे म्हणत तुला आणि मला बचताना दिसतील. माझ्या नावाआधी सदैव तुझंच नाव राधे आणि सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असं उठी राहील. सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असेच उठी राहील. कान्हा, धन्य झाले मी. फुलले तुला रे मोहना प्रेम रंगी रंगले श्रीहरी वेडावाते मला मोहना फुलरी तुला